जय सियाराम। मी रेणुका पाटील तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे तेलंगणा यात्रामध्ये। तेलंगणावरून निघालेली ही यात्रा सर्वप्रथम तेलंगणा, त्यानंतर कर्नाटका आणि आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे। आपण पाहत आहात वसुंधरा पदयात्रा 2025 जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या तेलंगणा उपपीठावरून 27 सप्टेंबर 2025 रोजी। पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाने आणि संकल्पनेने ही पदयात्रा निघालेली आहे। आज आहे दिनांक 4 ऑक्टोबर 2025 वार शनिवार आणि आज आहे यात्रेचा 8वा दिवस। चला तर मग आजच्या या मंगलमय दिवसाचे पहिले सत्र पाहूया। जय सियाराम। ನಾನು ರೇಣುಕಾ ಪಾಟೀಲ್ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ತೆಲಂಗಾಣ ಯಾತ್ರೆಗೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ। ತೆಲಂಗಾಣದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾದ ಈ ಯಾತ್ರೆ ಮೊದಲು ತೆಲಂಗಾಣ, ನಂತರ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಈಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರವನ್ನು ತಲುಪಿತ್ತು। ನೀವು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27, 2025 ರಂದು ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ತೆಲಂಗಾಣ ಉಪಪೀಠದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾದ ವಸುಂಧರಾ ಪಾದಯಾತ್ರೆ 2025 ಅನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ। ಇದು ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮತ್ತು ಸಂಕಲ್ಪನೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದ್ದೆ। ಇಂದು ಶನಿವಾರ ಅಕ್ಟೋಬರ್ 4, 2025 ಮತ್ತು ಇಂದು ಯಾತ್ರೆಯ 8ನೇ ದಿನ। ಹಾಗಾದರೆ ಈ ದಿನದ ಮೊದಲ अधिवेशन ನೋಡೋಣ। सकाळच्या मनमोहक अशा वातावरणामध्ये आणि सुंदर अशा गायनाने काकड आरती संपन्न झाली। ಕಾಕಡ ಆರತಿಯು ಬೆಳಗಿನ ಆಕರ್ಷಕ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸುಂದರವಾದ ಗಾಯನದೊಂದಿಗೆ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು। वेद संपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करत आहेत। पूज्यपाद ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಪಾರಂಗತರಾದ ಪುರೋಹಿತರು अतिथीयರ ಕೈಯಲ್ಲಿ पूजिಸುತ್ತಿದ್ದಾರೆ। गुरूंची षोडशोपचारे पूजा म्हणजे केवळ एक विधी नसून शिष्यांचे गुरुप्रतीचे प्रेम, भावना आणि आदर आहे। गुरु ज्ञान माझे, गुरु कर्म माझे, गुरु सैव माझे, गुणागुण गाजे, गुरु भाव माझा, गुरु सैव लीला, नमस्कार माझा गुरुचरणाला। अशा प्रकारे मनातला पूर्ण भाव ओतून यजमान पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन करत आहेत। ಗುರುಗಳ ಷೋಡಶೋಪಚಾರ ಪೂಜೆ ಕೇವಲ ಒಂದು ಆಚಾರನಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಗುರುಗಳ ಮೇಲಿನ ಶಿಷ್ಯರ ಪ್ರೀತಿ ಮತ್ತು ಗೌರವವಾಗಿದೆ। ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅತಿಥಿಯರು पूज्यपाद ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಪೂರ್ಣ ಹೃದಯದಿಂದ ಪೂಜಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ। सुंदर अशा रंगीबेरंगी सजवलेल्या रथात पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना विराजित करण्यात आले। ಸುಂದರವಾದ ವರ್ಣರಂಜಿತ ಹೂಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲ್ಪಟ್ಟ ರಥದ ಮೇಲೆ
ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ नरेंद्राचार्यजीಯವರ सिद्ध पादुकेಗಳನ್ನು इरिಸಲಾಯಿತು. सर्व यात्रिकांनी सकाळचा चहा नाश्ता घेतला आणि यात्रा पुढच्या प्रवासाला निघाली. ಎಲ್ಲ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಬೆಳಗಿನ ಚಹಾ ಮತ್ತು ಉಪಹಾರ ಸೇವಿಸಿ ತಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪ್ರಯಾಣಕ್ಕೆ ಹೊರಟರು. आपले पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून चालतात. त्यामुळे यात्रेमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तंत्रज्ञानामुळे या पदयात्रेचं पूर्ण वेळ OMS ॲपच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होत आहे. त्याचबरोबर यूट्यूबवरही या यात्रेचे प्रक्षेपण केले जात आहे. ನಮ್ಮ ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯರು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆ ಮತ್ತು ವಿಜ್ಞಾನದ ಸಂಯೋಜನೆಯೊಂದಿಗೆ ನಡೆಯುತ್ತಾರೆ. ಅದರಿಂದ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ವಿವಿಧ ತಂತ್ರಜ್ಞಾನಗಳು ಬಳಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಈ ಯಾತ್ರೆಯ ಸಂಪೂರ್ಣ ಅವಧಿಯನ್ನು OMS ಮೂಲಕ ನೇರ ಪ್ರಸಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ ಮತ್ತು ಈ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಯೂಟ್ಯೂಬ್ನಲ್ಲಿಯೇ ಸಹ ಪ್ರಸಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ. अल्पोपहारासाठी ही यात्रा आता पोहोचली आहे महादेव मंदिर दाबका ತಾಲೂಕಾ ಉಮರ್ಗಾ ಜಿಲ್ಲಾ ಧಾರಾಶಿವ್ येथे. ಈ ಪ್ರಯಾಣವು ಈಗ ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಧಾರಾಶಿವದ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಮರ್ಗಾ ತಾಲೂಕೆಯ दाबका ಊರಿನಲ್ಲಿ ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನವು ತಲುಪಿದೆ. या ठिकाणी सर्व यात्रिकांना अल्पोपहार दिला जात आहे. त्याचबरोबर पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचार पद्धतीने रथातच पूजन सुरू आहे. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ಲಘು ಉಪಹಾರಗಳನ್ನು ಒದಗಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಮತ್ತು ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಪಂಚೋಪಚಾರ ವಿಧಾನದಲ್ಲಿ रथದಲ್ಲಿ पूजिಸಲಾಗುತ್ತಿದೆ. सर्व यात्रिकी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून अल्पोपहाराचा आस्वाद घेत आहेत. ಎಲ್ಲ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಬಹಳ ಶಿಸ್ತಬದ್ಧ ಸರತಿ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಿಂತು ಉಪಹಾರವನ್ನು आनंदिಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. या अल्पोपहारासाठी अन्नदान केले आहे विलास शिवराम पंत पाटील यांनी. ಈ ಉಟ್ಟಕ್ಕೆ ವಿಲಾಸ್ ಶಿವರಾಮ್ पंत पाटील ಆಹಾರವನ್ನು ದಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. अल्पोपहाराच्या ठिकाणी पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाने यात्रा प्रशासनाने 5 वृक्षाचे वृक्षारोपण केले. त्यावेळी आदर्श महाविद्यालय उमरगा येथील प्राचार्य श्री रामचंद्र रघुनाथराव सोलनकर आणि माजी तालुका अध्यक्ष उमरगा श्री राम विनायकराव पाटील हे मान्यवर उपस्थित होते. श्री रामचंद्र रघुनाथराव सोलनकर यांनी त्यांचे मनोगतही व्यक्त केले. पूज्यपाद ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಯಾತ್ರಾ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯು 5 ಮರಗಳನ್ನು ನೆಟ್ಟಿದ್ದು
ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಆದರ್ಶ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಉಮರ್ಗಾ ಪ್ರಾಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ರಾಮಚಂದ್ರ ರಘುನಾಥರಾವ್ ಸೋಲಂಕರ್ ಮತ್ತು ಮಾಜಿ ತಾಲೂಕಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶ್ರೀ ರಾಮ್ ವಿನಾಯಕರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಈ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಶ್ರೀ ರಾಮಚಂದ್ರ ರಘುನಾಥರಾವ್ ಸೋಲಂಕರ್ ಕೂಡ ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. हरितगृह वायूमुळे पृथ्वीचे तापमान वाढते, कारण ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी उष्णता शोषून घेतात. त्या वायूमध्ये CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड, मिथेन याचा समावेश असतो, जे की मानवी शरीराला हानिकारक असतात. हरितगृह वायू जे सूर्यकिरणे पृथ्वीवर पाडतात त्या उष्णतेचा काही भाग शोषून घेतात व नंतर ते उत्सर्जित करतात. त्यामुळे पृथ्वीचा थंडपणा कमी होतो आणि उष्णता वाढते. जीवाश्म इंधन वाढते, कारखाने, त्यातून निघणारा धूर, वाढती जंगलतोड या सर्व बाबीमुळे या हरितगृह वायूची संख्या हवेमध्ये वाढते. हरितगृह वायू हे उष्णता पकडून ठेवतात व तापमान वाढवतात. ಹಸಿರಮನು ಅನಿಲಗಳು ಭೂಮಿಯ ಮೇಲ್ಮೈಯಿಂದ ಹೊರಸೂಸುವ ಶಾಖವನ್ನು ಹೀರಿಕೊಳ್ಳುವುದರಿಂದ ಭೂಮಿಯ ಉಷ್ಣತೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತವೆ. ಅನಿಲವು ಮಾನವ ದೇಹಕ್ಕೆ ಹಾನಿಕಾರಕವಾದ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಆಕ್ಸೈಡ್, ಮೀಥೇನ್ ಅನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಹಸಿರುಮನೆ ಅನಿಲಗಳು ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಬೀಳುವ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳಿಂದ ಬರುವ ಸ್ವಲ್ಪ ಶಾಖವನ್ನು ಹೀರಿಕೊಳ್ಳುತ್ತವೆ ಮತ್ತು ನಂತರ ಅದನ್ನು ಮತ್ತೆ ಹೊರಸೂಸುತ್ತವೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಭೂಮಿಯ ತಂಪಾಗುವಿಕೆ ಕಡಿಮೆಯಾಗಿ ಅದರ ಶಾಖ ಹೆಚ್ಚುಗುತ್ತವೆ. ಪಳೆಯುಳಿಕೆ ಇಂಧನಗಳು ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು, ಅವುಗಳಿಂದ ಹೊರಸೂಸುವ ಹೊಗೆ ಮತ್ತು ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಅರಣ್ಯನಾಶ ಇವೆಲ್ಲವೂ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಹರಿಸುಮನಿ ಅನಿಲಗಳ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತಿವೆ. ಹರಿಸುಮನಿ ಅನಿಲಗಳು ಶಾಖವನ್ನು ಹಿಡಿದು ಬಿಟ್ಟುಕೊಂಡು ತಾಪಮಾನವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತವೆ. महाप्रसादाच्या अगोदर डॉक्टर KD शेंडगे स्कूल उमरगा यांच्यातर्फे पथनाट्य सादर करण्यात आले. त्याचबरोबर उमरगा येथे महाप्रसादाच्या ठिकाणी जालना जिल्हा सेवा समिती तर्फेही पथनाट्य सादर करण्यात आले. ಮಹಾಪ್ರಸಾದಕ್ಕೂ ಈ ಬಿದಿ ನಾಟಕವನ್ನು ಡಾಕ್ಟರ್ KD ಶೇಂಡ್ಗೆ ಶಾಲೆ ಉಮರ್ಗಾ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಿತ್ತು. ಅಲ್ಲದೆ ಉಮರ್ಗಾದ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಜಾಲ್ನಾ ಜಿಲ್ಲಾ ಸೇವಾ ಸಮಿತಿಯಿಂದ ನಾಟಕವನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಲಾಯಿತು.
वसुंधरा ही आपली आई आहे, तिचं संरक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, असा मोलाचा संदेश देत ही वसुंधरा पदयात्रा दत्त मंदिर उमरगा, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव या ठिकाणी दुपारच्या महाप्रसादासाठी पोहोचली आहे. वसुंधरे ನಮ್ಮ ತಾಯಿ ಒಕ್ಕಯ ರಕ್ಷಣೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯ ಎಂಬ ಅಮೂಲ್ಯ ಸಂದೇಶವನ್ನು ಸಾರುವ ಈ ವಸುಂಧರಾ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಮಹಾಪ್ರಸಾದ ನಿಮಿತ್ತ धाराशिव ಜಿಲ್ಲೆ ಉಮರ್ಗಾ ತಾಲೂಕೆ ಉಮರ್ಗಾ ಊರಿನಲ್ಲಿ ದತ್ತ ಮಂದಿರ ತಲುಪಿದೆ. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन वेदसंपन्न पुरोहितांच्या मार्फत यजमानांच्या हस्ते षोडशोपचार पद्धतीने करण्यात येत आहे. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राಚಾರ್ಯಜಿರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳ ಪೂಜೆಯನ್ನು ಅತಿಥಿಯರು ಇಡೀ ವೇದ ಮೂಲಕ ಅರ್ಚಕರ ಮೂಲಕ 16 ನೂರು ಗುಣಪಡಿಸುವ ವಿಧಾನಗಳಲ್ಲಿ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. षोडशोपचार पद्धतीमध्ये आवाहन, आसन, पाद्य, आर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र उपवस्त्र, यज्ञोपवीत, अनुलेपन, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, प्रदक्षिणा आणि नमस्कार व मंत्र पुष्पांजली अशा 16 विधी समाविष्ट आहेत. याचबरोबर यजमानांचा निस्वार्थ भाव सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. षोडशोपचार चिकित्सा विधानವು आवाहन, आसन, पाद्य, आर्ध्य, आचमन, वस्त्र उपवस्त्र, यज्ञोपवीत, अनुलेपन, गंध, ಹೂವ, ಧೂಪ, ದೀಪ, ನೈವೇದ್ಯ, ತಾಂಬೂಲ್, ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮತ್ತು ನಮಸ್ಕಾರ ಮತ್ತು ಮಂತ್ರ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿಯಂತಹ 16 ಆಚರಣೆಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದ್ದೆ. ಅತಿಥಿಯರ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಮನೋಭಾವವು ಅಷ್ಟೇ ಮುಖ್ಯ. पूजेनंतर सर्वांना पौष्टिक महाप्रसाद देण्यात येत आहे. या महाप्रसादासाठी अन्नदान केले आहे निकिता पांडुरंग बिराजदार यांनी. त्यांना खूप खूप ಅಭಿನಂದನ್. ಪೂಜೆಯ ನಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪೌಷ್ಟಿಕ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಬಡಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಈ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ದಾನ ಮಾಡಿದ ನಿಕಿತಾ ಪಾಂಡುರಂಗ್ ಬಿರಾಜದಾರ್ ಇವರು ಅವರಿಗೆ ಅನೇಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು. महाप्रसादाच्या ठिकाणी 5 वृक्षांचे यात्रा प्रशासनाद्वारे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी तेथे लोहारा आमदार प्रवीण वीरभद्र स्वामी, तालुका लोहारा, जिल्हा उमरगा आणि राजेंद्र समाने, माजी सरपंच जकेकूर हे मान्यवर उपस्थित होते. ಮಹಾಪ್ರಸಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಯಾತ್ರೆಯ ಆಡಳಿತ ವತಿಯಿಂದ 5 ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಡಲಾಯಿತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಆಮದಾರ್ ಪ್ರವೀಣ್ ವೀರಭದ್ರ ಸ್ವಾಮಿ, ತಾಲೂಕಾ ಲೋಹಾರ, ಜಿಲ್ಲಾ ಉಮರ್ಗಾ ಮತ್ತು ರಾಜೇಂದ್ರ ಸಮಾನೆ, ಮಾಜಿ सरपंच जकेकूर ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य नानीज धाम दक्षिण पीठ ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या माध्यमातून वसुंधरा पायी दिंडी आज सुरू आहे. आपण पाहतो आहोत गेल्या अनेक वर्षांमध्ये पृथ्वीवरील वातावरणाचं बॅलन्स कुठेतरी बिघडलेलं आपल्याला दिसतंय. या पृथ्वीवर जंगलतोड म्हणजे वृक्षतोड होते आणि तिथं सिमेंटची जंगलं म्हणजे इमारतीची जंगलं निर्माण होतात. आणि हे होत असताना वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून आपण जे वृक्षारोपणच्या बाबतीमध्ये जनजागृती अभियान घेऊन जवळपास 1000 किलोमीटरची पायी दिंडी या नानीज धाम पीठाचे सर्व सेवक, त्या परिसरातील सेवक, त्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांना घेऊन ही आजच्या काळाची गरज आहे. आपल्याला माहित आहे की एक झाड हजारो लोकांना ऑक्सिजन देऊन वाचवतं. कोरोनामध्ये आपण पाहिलं ऑक्सिजनचे प्लांट उभा करावे लागले. आज मी आपल्या सर्वांचं
श्री क्षेत्र नानीझाम पीठाचे जे काही सेवक आहेत, जे काही कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण या पायी दिंडीच्या माध्यमातून पृथ्वी मातेला वाचवण्याचा एक ध्यास मनामध्ये घेऊन भक्ती मार्गासोबत सेवा मार्ग याचं एक शिकवण जगाला देत आहात. माझी अपेक्षा इतकीच आहे, इथं जे आपले सेवक काम करतात ते आणि आम्ही मिळून नक्की या झाडाची जोपासना करू आणि आपल्या या कामाला आमच्या वतीनं जमेल तितकं मदत कोणत्याही रूपानं ते असेल ते करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन थांबतो. धन्यवाद. जय श्री राम. जय श्री राम. स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता ಈ ವಸುಂಧರವನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ಪ್ರಯಾಣಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದೊಯ್ಯದ ಈ ಪದಯಾತ್ರೆಯಿಂದ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋಣ ಮತ್ತು ನಾವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕನಿಷ್ಠವನ್ನು ಮರವನ್ನು ನೆಡೋಣ. ಇಂದಿನ ಮೊದಲ ಅಧಿವೇಶನ ಇಲ್ಲಿಗೆ ಕೊನೆಗೊಳ್ಳುತ್ತಿದೆ. ಮುಂದಿನ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ. जय सियाराम. वसुंधरेच्या संवर्धनाचा वसा घेऊन निघालेल्या या पदयात्रेतून आपणही सर्वांनी आदर्श घेऊया आणि प्रत्येकानं एकतरी झाड लावून त्याचं संगोपन करूया. अशा प्रकारे आजचे प्रथम सत्र इथेच संपते. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. जय सियाराम. नाथ महंता तुझी योगिराया.